दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। लाडक्या बहिणींनो, आज कोणत्याही क्षणी तुमच्या बँकेमध्ये 4,500 रुपये सोबत 2,500 रुपये वाटप होणार। 5 मोठे गिफ्ट सुद्धा जाहीर होणार। लाडक्या बहिणींना आता मोठे गिफ्ट मिळणार। मोठा निर्णय घेतला लाडक्या बहिणींसाठी, अतिशय आनंदाची बातमी। सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता लाडक्या बहिणींना 15, 16, 17, 18, 19 असे 5 दिवस वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये 25 रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे वाटप होणार आहेत। हो, 25 रुपये, 2490 नाही 2500 सोबत एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। आता तुम्हाला एप्रिलमध्ये 4,500 रुपये मिळणार आहेत, 21 रुपये नाही। कसं मिळणार आहे सांगतो। सोबत 1 रुपयात तुम्हाला फक्त 30 प्रकारचे भांडे मिळणार आहे। त्याचा सुद्धा अर्ज कसा करायचा आहे सांगतो, व्हिडिओ पहा। नवीन अटी व नियमांसह आत्ताचा हा आलेला नवीन अपडेट आहे। आत्ताच 15 मिनिटांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला। 10वा हप्ता कोणाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। योजनेत 52 लाख महिला रद्द होणार। नवीन अटींमुळे लाडक्या बहिणी अडचणीत येणार। नवीन नियम काय आहेत बघा। पहिला नियम आधार कार्डवरती आहे, तो मी तुम्हाला सांगणारच आहे। दुसरा जो नियम आहे सगळ्यात महत्त्वाचा, ती म्हणजे EKYC। भरपूर लाडक्या बहिणींची भरपूर कागदपत्रांची EKYC राहिलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, मी जे सांगतोय ते काम करा, अन्यथा पैसे मिळणार नाही। सोबतच 4 चाकीवाल्या लाडक्या बहिणींना तर एक मोठी बातमी आहे, त्यांना ते पाहावीच लागणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर संपूर्ण माहिती मिळणार आहे। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इन्कम टॅक्स ज्यांच्या घरात भरत आहेत त्यांच्यामध्ये टॅक्स भरणाऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आता आपण आज पाहणार आहोत। सोबत लाडक्या बहिणींना 1-2 नवीन योजना आलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण बघणार आहोत। संपूर्ण महत्त्वपूर्ण निर्णय आताच झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मिळून हा बैठकीत निर्णय घेतला आहे। एप्रिलचा हप्ता सुरू करा असे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही आता कुठल्याही लाडक्या बहिणींना त्याच्यापासून वंचित ठेवणार नाही। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून 4,500 रुपये येणार आहे। तुम्ही आता म्हणत असाल की 4,500 कसले, हे सांगतो तुम्हाला। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना आता तुम्ही बघितलं असेल की आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी मार्चचे हप्ते आलेले आहेत। सोबतच ज्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आलेला नाही त्यांना आता आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे एप्रिलचा हप्ता आता तरी तुम्हाला 2100 रुपये हा मिळणार नाही आहे, तुम्हाला तो 1,500 रुपयेच मिळणार आहे। परंतु लक्षात घ्या, मार्च, एप्रिल आणि मे असे 3 महिन्याचे हप्ते तुम्हाला येणार आहेत। त्यासाठी आता मेसेजसुद्धा यायला सुरुवात झालेली आहेत भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। आता हे जे 3 मेसेज आहेत ते वेगवेगळे असणार आहेत, लक्षात घ्या। एक मेसेज नसणार आहे 4,500चा मेसेज नसणार आहे, 1,500चाच मेसेज असणार आहे प्रत्येक ह्याचा। मार्च, एप्रिल आणि मे फक्त 3 मेसेज वेगवेगळे असणार आहेत। त्यामुळे आनंदाची बातमी आहे, आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वितरणाचा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे। लाडक्या बहिणींची बँकेमध्ये आज तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण का, नेमकं काय केलं आहे, बँकेत काय करायचं आहे तुम्हाला ते सांगतो आहे। कारण कोणत्या बँकेत पैसे आलेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI बँक, पोस्टाचं खातं। सोबत कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात केली तर सोबत 15 जिल्ह्यांपासून आज वाटपाला सुरुवात केलेली आहे। ते जिल्हे मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। सोबत जिल्हा सांगू नका, जिल्ह्यासोबत तुमचा तालुका सुद्धा सांगा, कारण प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वाटप होईल असं नाही। काही मोजक्या तालुक्यापासून ही सुरुवात सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला मार्चचा हप्ता आला नाही तर टेन्शन घेऊ नका। मार्चचा हप्ता सोबत तुम्हाला एप्रिलचा आणि मेचा असे मिळून 4,500 रुपयाचे 3 वेगवेगळे मेसेज येणार आहेत। सोबत लाडक्या बहिणींना 2,500 रुपये हे आता मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे गॅस सिलेंडरचे 2,500 रुपये 3 हप्ते एकत्र लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आज 4 प्रकारचे मेसेज हे येणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो तयार राहा, कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती धडाधड हे मेसेज आता तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आता झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये बाद झालेल्या आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका, तुमचे कुठलेही पैसे माघारी घेतले जाणार नाहीत। आता तुम्ही म्हणाल आम्ही अर्ज पडताळणीत बाद झालो का नाही, आम्हाला कसं कळणार? तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं नाव यादीत आहे की नाही हे चेक करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमची यादीत नाव आहे की नाही हे सुद्धा चेक करावं लागणार आहे। सोबत तुमची जी अंगणवाडी सेविका आहे तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे की आपलं नाव यादीमध्ये आहे का हे तिथं कळणार आहे। कारण अंगणवाडी का सेविकाच हे तुमचं सगळं चेक करत आहे। त्यामुळं
त्याच लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती मेसेज येणार, ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमधून बाहेर म्हणजे पास झालेल्या आहेत अशाच लाडक्या बहिणींना फक्त हे इथून पुढचे जे हप्ते आहेत ते येणार आहेत, अन्यथा बाकी लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते येणार नाहीत, ह्याची नोंद घ्यायची आहे। त्यामुळं आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे, रेशन कार्ड अपडेट करायचं आहे आणि उत्पन्नाचा दाखला, हे 3 गोष्टी काढून ठेवा। अर्ज पडताळणीमध्ये प्रामुख्यानं या 3 गोष्टीचाच विचार केला जातो। आता सोबत लाडक्या बहिणींना 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घरसुद्धा हे आता वाटप सुरू आहे, त्यामुळे तुम्ही अर्ज केला नसेल तर स्वतः अर्ज करा, म्हणजे तुम्हाला सगळं मिळणार आहे। आता स्वतः तुम्हाला अदिती तटकरे मॅडम सांगतील की नेमकं अर्ज पडताळणीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय चेक केलं जातं आणि कोणाचं नाव यादीत आहे, हे सगळं स्वतः ते सांगतील। व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा। मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता। खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद
ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे। इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो। त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे। मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे। याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। धन्यवाद।